नमस्कार, मी तन्मय टिल्लू टॉक्सच्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुका पार पडल्या, त्यात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने इंडियाला चांगली लढत दिली आहे। काँग्रेसनेही 99 जागा जिंकत कमबॅक केलं। मात्र काँग्रेसमध्ये सारं काही आलबेले का? लोकसभेतील यशानंतरही काँग्रेसमध्ये बंडाचं वारं वाहत आहे। त्यामुळे पडद्यामागे काय काय घडामोडी घडतायत, काय नेमकं घडतंय काँग्रेसमध्ये, तेच आजच्या व्हिडिओत जाणून घेऊ, चर्चा करू। गेल्या 2 लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर 2014 पासून काँग्रेसचा डाऊनफॉल देशानं पाहिला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तर काँग्रेसला अवघी 1 जागा मिळवता आली होती। 2 निवडणुकांमध्ये म्हणजेच 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेस केवळ 44 आणि 52 जागांच्या हताशेत अडकली होती। सर्वात वाईट म्हणजे 2019च्या निवडणुकीत 52 जागांपैकी 32 जागा फक्त केरळ, पंजाब आणि तामिळनाडू या 3 राज्यातनं आल्या। 3 पैकी एकाही राज्यात भाजप हा प्रमुख प्रतिस्पर्धी नव्हता। त्या तुलनेत 2024 मध्ये काँग्रेसचं प्रदर्शन तुलनेनं बरंच म्हणावं लागेल। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या 99 जागा या विस्मयचकित करणाऱ्या असल्या तरी त्याला बरेच फॅक्टर कारणीभूत आहेत, हे देखील विसरून चालणार नाही। कुठे सहानुभूती होती, कुठे उमेदवार होता, तर कुठे विरोधकांच्या नरेटिव्हचा झालेला फायदा, अशी कारणं समोर येतात। उलट गेल्या 75 वर्षांतल्या काँग्रेसच्याच कामगिरीचा विचार केला तरी काँग्रेसची ही 3री सर्वात कमी संख्या ठरली आहे। असो, काँग्रेस गाळात गेल्याचं वाटत असताना 1980च्या निवडणुकीत काँग्रेसनं जशी उसळी घेतली होती त्यानंतरची ही दुसरी उसळी म्हणायला हरकत नाही। त्यामुळे पक्षात चैतन्य, आनंदाची लाट वगैरे नक्कीच पसरली। मात्र या लाटेनं अंतर्गत बंडाळी मोडेल का? गटातटाचं राजकारण काँग्रेसला संपवता येईल का? आणि मुळात राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेसच्या जुड्ढाचार्यांना मान्य होणार का? यातून काँग्रेस मिळवलेल्या जागा राखून आगामी निवडणुकीत कशी लढत देणार, असे अनेक प्रश्न पडलेले असताना काँग्रेसमधील नाराजी पुन्हा उफाळून वर येते। विशेषतः महाराष्ट्रातून ही नाराजीची लाट थेट दिल्लीत धडकली आहे। काँग्रेसला नाराजी काही नवी नाही। अगदी अलीकडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या 5 वर्षात अशी असंख्य उदाहरण आपल्याला देता येतील। बघा, 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर काही राज्य वगळता संपूर्ण देशात काँग्रेसचा पाठिंबा कमी होऊ लागला। काँग्रेसमध्ये सर्वोच्च नेतृत्व बदलाची कुणकुण लागली असतानाच राहुल गांधींनी काही काळ पक्षाची कमान हाती घेतली। पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनीही काँग्रेस अध्यक्षपद सोडलं। सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा झाल्या। यानंतर इतर अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं। निवडणुकीत काँग्रेसच्या सततच्या खराब कामगिरीनं पक्षांतर्गत संघटनात्मक बदलाची मागणी जोर धरू लागली। काँग्रेसच्या 23 प्रमुख नेत्यांनी हायकमांडला पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती। पत्र लिहिणाऱ्या या नेत्यांना G23 असं संबोधलं गेलं। त्यात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांच्यासारख्या नेत्यांनी पत्रप्रपंचानंतरही पक्ष नेतृत्वाला टोचणारे प्रश्न विचारणं काही थांबवलं नाही। हायकमांडच्या निर्णयावर ते सतत नाराज होते आणि त्यानंतर आझाद, सिब्बलांनी पक्षाला रामरामही ठोकला। काँग्रेसमधील केंद्रीय पातळीवरची ही सर्वात मोठी नाराजी ठरली। तर राज्यात पूर्वाश्रमीचे काँग्रेसी संजय निरुपम विरुद्ध भाई जगताप, नाना पटोले विरुद्ध माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील। आता पुन्हा मुंबई काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे। त्याला कारण ठरलेत नवनिर्वाचित खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड। मुळात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगतापांना हटवूनच वर्षा गायकवाडांची नियुक्ती करण्यात आली होती। आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा समोर येतोय। मुंबई काँग्रेसमधील हा वाद थेट दिल्लीत पोहोचलाय। मुंबई काँग्रेसच्या 16 बड्या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना त्याच संदर्भात पत्र देखील लिहिलंय। वर्षा गायकवाडांविरोधात नेते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। आता चर्चा करू ती राहुल गांधींबाबत। राहुल गांधींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळालं आणि यासाठी त्यांनी सबंध देशभरात 2 टप्प्यात भारत जोडो यात्रा देखील काढली। पदयात्रेच्या निमित्तानं त्या भागातील लोकांशी त्यांचा थेट संवाद आला, त्यांचे प्रश्न जाणून घेतले, तेथील संघटनेला बळ देण्यात आलं। हा सगळा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि या यात्रा काढल्या गेल्या। या यात्रांचा काँग्रेसला कुठे ना कुठेतरी फायदा झाल्याचं म्हणावं लागेल। भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलाय। पूर्वी सदऱ्यात दिसणारे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्तानं पांढऱ्या टी-शर्टवरती दिसले। राहुल गांधींनी आपल्या लुकमध्ये बदल केले। पूर्वी क्लीन शेवमध्ये असणारे राहुल गांधी दाढीत दिसू लागले। त्यावरून त्यांची तुलना विरोधकांनी आणि टीकाकारांनी सद्दाम हुसेनशी देखील केली। तो वेगळा मुद्दा।
मात्र पप्पू म्हणून हिणवण्यात आलेल्या राहुल गांधींना नवी प्रतिमा देण्यात भारत जोडो यात्रेची मदत झाली। संसदेत राहुल गांधी सध्या नव्या भूमिकेत अर्थात विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दिसतायत, त्यामुळे त्यांच्यापुढे मोठा राजकीय पट नक्कीच असणार आहे। राहुल गांधींना आयडिया ऑफ इंडिया नव्यानं समजून घेण्याची आता जास्त गरज असेल, त्यामुळे पप्पू म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताच त्यांचं संसदेतलं वजन काय असणार याची प्रचिती आली आहे। इंडिया आघाडीनं लोकांचा आवाज बनण्यासाठी दिलेल्या जबाबदारीला राहुल गांधी कितपत न्याय देतात आणि सरकारला कोंडीत कसं पकडतात हे पाहणंच आता महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे इंडिया आघाडीतील घटक पक्षात नाराजी न उफाळू देता त्यांना सोबत घेऊन पुढील राजकारण राहुल गांधींना करायचंय। पक्षातील सदस्यांना सोबत घेऊन विरोधकांचा सामना राहुल कसा करणार यावर आता आगामी निवडणुकीतील आणि राजकारणातील काँग्रेसचं स्थान ठरणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।